दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सगळूया हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे घेऊन जाईल सासरा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। आंटी जी, आप हमारी बात समझ रही हैं ना? सच में गौरी जी से मैं समझ रही हूँ। काय शिव, तुम्हा दोघांना जे काही वाटतंय ते कधीही शक्य नाहीये। ठीक आहे, म्हणजे हे वय असतं, या वयात वाटतं की आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण घेऊ शकतो असा आत्मविश्वास असतो, खूप कॉन्फिडन्स असतो ना, चांगला आहे, तो असलाच पाहिजे। पण लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नसून दोन परिवारांमध्ये होतं। त्यामुळे अशा वेळी सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे पाऊल टाकायला पाहिजे। ये सब सोच के आपसे बात करना है आंटी जी। पण मी काय मदत करणार तुला? कुणाला विरोध करू? गौरीच्या बाबांना? गौरीच्या बाबांचं फार प्रेम आहे गौरीवर। काय आहे की त्यांची लेक त्यांचा अभिमान आहे, माझाही आहे, ते राहू दे। हे बघ शिव, आता सिच्युएशन अशी आहे, तुझ्या अम्मा बाबूजींनी तुझ्यासाठी खूप छान मुलगी निवडली आहे। राधिका बहुत अच्छी लड़की है आणि आम्ही पण गौरीसाठी स्थळं बघतोय, गौरी के लिए रिश्ते ढूंढ रहे हैं। हे बघ बेटा, प्रत्येक घरामध्ये काही ना काही नियम असतात, तुमच्याही घरात असतील, आमच्याही घरात आहेत। आमच्या घरातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय गौरीचे बाबा घेतात। आजपर्यंत त्यांचा कुठलाही निर्णय चुकलेला नाहीये। नाही म्हणजे घरातली प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहेच, पण एक संपूर्ण घराचा विचार असतो, मत असतं, ते गौरीच्या बाबांचा जो विचार आहे, जे मत आहे, तेच आमचं मत आहे। आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही, कुटुंब प्रमुख आहेत ना। त्यामुळे तुमच्या दोघांचं नातं गौरीचे बाबा कधीच मान्य करणार नाही। आजपर्यंत गौरीच्या बाबतीतले सगळे निर्णय गौरीच्या बाबांनी घेतले आणि हा निर्णय तर आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे। तो पण गौरीचे बाबाच घेतील। तर उद्या वेळ आली ना, तर गौरी सुद्धा तिच्या बाबांचंच ऐकेल। तू कुठल्याही भ्रमात राहू नको, खरंच सांगते तुला। तुम्ही भावनेच्या भरामध्ये एकमेकांना जी काही वचनं दिली असतील ना, ती खरंच विसरून जा, ती नाही पूर्ण होणार। बाबांना विरोध करून गौरी सुद्धा हे नातं कधीही पुढे नेणार नाही। आंटी जी, माझा वर्ग चालू आहे बेटा, मला जावं लागेल, ठीक आहे? शिव, मी जे काय सांगितलंय त्याचा नीट विचार कर आणि समजून घे। तो खूप चांगला मुलगा आहे, पण
क्या करें भाई साहब, ये आज के बच्चे हैं, इनके अपने विचार हैं। आज तक हमारे खानदान में कभी ऐसा नहीं हुआ कि किसी लड़की की शादी उससे पूछकर तय की जाए, लेकिन अब वक्त के साथ बदलना पड़ता है। हाँ हाँ, बस तो है। क्या करें भाई साहब, बच्चों को टाइम और स्पेस देना पड़ता है। मैं तो लड़की वाला हूं, फिर भी इस मामले में जल्दीबाजी नहीं कर सकता। आजकल के बच्चे पढ़े लिखे, अपना डिसीजन सोच समझ कर लेते हैं। आपका बेटा पढ़ा लिखा है, मुंबई में रहता है, आप मेरी बात समझ सकते हैं। मैंने राधिका की अम्मा से भी कहा कि जितना टाइम राधिका और शिव को चाहिए उन्हें लेने दो, गंवारों की तरफ पीछे मत पड़ो, ये जिंदगी भर का रिश्ता है। हाँ, ये तो सही कह रहे हैं आप। तो ठीक है, अब जब बच्चे कुछ कहेंगे तब बात आगे बढ़ाएंगे, ठीक है? तो रखते हैं। जय गंगे। जय गंगे। एक मैट्रिक पास मिठाई वाला ये सोच सकता है तो हम क्यों नहीं? पर अब ये शिव की अम्मा का क्या करें? हाँ। काय म्हणाली आई? तुझ्यावर चिडली आहे का? ए बघ, तू बोलायला गेला होतास ना तिच्याशी, ती काय बोलली नाही ना? तुला काही बोलली नाही है ना? नहीं नहीं नहीं, आई ने कुछ नहीं कहा। आई काहीच नाही बोलली। हमें नहीं लगता वो हमारे प्यार का विरोध करती है। मला सुद्धा हेच वाटतंय। मी वेणूलाही म्हणाले, पण तुला काय बोलली ते तर सांग। उनको ना लगा नहीं था कि हम उनसे मिलने आ जाएंगे, तो हमें देख के जरा चौंक गई थी। हाँ। हमने कहा उनसे कि कुछ बात करनी है आपसे। मग काय झालं? तो हमने पूछा उनसे कि हम अच्छे नहीं है क्या, कुछ कमी है क्या हमें, हमारे संस्कारों में कुछ कमी है क्या, कुछ गलती की है क्या हमने, किसी को धोखा दिया है क्या? तो उनको कुछ भी खराब नहीं लगता है। मग काय बोलली ती? हमारे प्यार का विरोध नहीं करती हूँ गौरी जी, बस उन्होंने ये कहा कि ये शादी संभव नहीं है। क्योंकि आपके घर में सब वैसे ही सोचते हैं जैसे आपके बाबा सोचते हैं। आपके बारे में जो भी निर्णय लेंगे आपके बाबा ही लेंगे। अब आपके बाबा की सोच कैसे बदलेंगे? सोपं आहे। जसं मला बदललंस, माझ्या मनात जागा निर्माण केलीस, मला माझा मी विसरायला लावलास, तसंच तू बाबांनाही बदलशील। माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर। बदलना तो पड़ेगा ही गौरी जी। गौरी नाही रे, गौरी। गौरी हो या गौरी, है तो शिव की। बरं, बाबांची परमिशन आण आधी, मग। मुसीबतें कम नहीं है गौरी जी, बहुत सारी हैं। अभी तो आई से बात की है, आपके बाबा से बात करनी है। वह हमारे घर पे पता चलेगा ना तो भूचाल आने वाला है। या हमारे बाबूजी ने मकान ढूंढ के रखा है हमारे लिए शिफ्ट करने को, ऊपर से बॉस ट्रांसफर लेटर लेके बैठा है। याद है, उनसे बात कर लेते हैं कि बाबूजी को फोन करके बता ना दे ट्रांसफर के बारे में। है? एक मिनट। हेलो। हेलो सर, हम शिव कुमार शुक्ल बोल रहे हैं। ट्रांसफर के बारे में बात करनी थी आपसे। अरे ठीक है ठीक है, शुक्रिया अदा करने की कोई जरूरत नहीं है। सर शुक्रिया अदा नहीं करना है। क्या? सर हमें ये ट्रांसफर नहीं चाहिए, आप इसे रुकवा दीजिए, हमें यहीं रहना है। एक मिनट। तुम्हारे बाबूजी बीमार है, इस ग्राउंड पर मैंने स्पेशल रिकमेंडेशन भेजकर ये काम करवाया है। ऑर्डर्स हाथ में आके ज्वाइनिंग डेट भी पता चल चुकी है, और अब तुम कह रहे हो कि तुम्हें ट्रांसफर नहीं चाहिए? जी सर, नहीं चाहिए। मैं तुम्हें पूछ नहीं रहा हूं, मैं बता रहा हूं, ऐसा नहीं होगा। तुम्हारी ट्रांसफर हो चुकी है, अब मैं कुछ नहीं कर सकता। आजीचा उपास आहे, एवढी ताटं घ्यायची काही गरज नव्हती। बाबा, जेवायला घेतलंय, तुम्ही हात धुवून येताय?
आई काही आणायचंय का? नाही आणले नाही, तुम्ही एकट्याच सगळं आणताय म्हणून विचारलं. नाही आणले. नची ये रे जेवायला, घेतलंय मी सगळं. आई, आजी कुठे? अरे तिचा उपास आहे ना आज. ती खाली चव्हाण आजींकडे पोथी वाचायला गेली. अगं चाललीस कुठे? घास घे ना. या. मी आणि नचिनी ह्या गोष्टीवर खूप विचार केला. बरं. आणि आम्ही ठरवलं की ह्या एवढ्याशा घरात आमचं मूल जन्माला नाही येऊ द्यायचं. मला एवढंच वाटतं की हे सगळं इथेच थांबवावं. मला एक वचन दे, हे सगळं इथेच थांबवशील. सॉरी आई. प्रत्येक घरामध्ये काही ना काही नियम असतात. ते तुमच्याही घरात असतील, आमच्याही घरात आहेत. आमच्या घरातला प्रत्येक महत्वाचा निर्णय गौरीचे बाबा घेतात. हं? आजपर्यंत त्यांचा कुठलाही निर्णय चुकलेला नाहीये. शतपावलीला जाल तेव्हा मी पण येते तुमच्या बरोबर. अगं नाही, बाहेर पाऊस बघ ना. नाही पण मला यायचंय. ठीक आहे, चला. अब ये क्या नया नाटक शुरू कर दिया है आपने, हैं? हमें तो लगता है कि मुंबई के पानी में ही कुछ ना कुछ है. अरे अच्छों की मति भ्रष्ट हो जाती है वहां जाके. नर्मदा, आप बात को समझ नहीं रही हो. वो मैट्रिक पास मिठाई वाला अपनी बेटी की बात को समझ रहा है, मान रहा है, उसे निर्णय लेने की आजादी दे रहा है. और हम तो यूनिवर्सिटी से MA फर्स्ट क्लास में पास कर चुके हैं. हाँ तो हम मुन्ना को जबरदस्ती कैसे कर सकते हैं शादी के लिए? और ना ही हम उसे जल्दबाजी करने के लिए कह सकते हैं. उसके विचार जानने के बाद ही हम उसके विचार समझ में आए तभी तो आपको मुंबई जाना पड़ा ना. चतुर्वेदी भाई साहब कुछ भी कहें, शादी के मामले में थोड़ी जल्दबाजी करनी पड़ती है. और कितने दिन मिलते रहेंगे वो दोनों? हाँ पर छोड़िए, आपसे कुछ ना हो पाएगा. अब जो कुछ करना है हमें ही करना है. अच्छा हम फोन रखते हैं, आप अपना ख्याल रखिएगा. अरे लेकिन मुन्ना का भी ख्याल रखिएगा. हाँ. काय ग गौरी, किती वेळ पुसणार आहेस? मला काहीच पुसता येत नाही. अगं पण लादी स्वच्छ झाली आहे. हो झालंच आहे, झालं. काय झालंय? कुठे हरवलेली असतेस आजकाल?
पाहिलंस, सोंगटी गेली. जशी पाहिजे होती तशीच घेतली मी ती. एक बरं झालं, खाली जायच्या ऐवजी वर आलो आपण. मस्त आहे. अजून खेळ विसरलेलो नाही मी. त्या काळामध्ये मी कायमच जिंकायचो. आणि आज हरलात तर कोण हरवणार आहे मला? छान केलाय पण इंद्रप्रस्थ खट्टा. पहिल्यांदा आलीस तू? नाही नाही, मी आले होते ना. गौरी आणि मी आलो होतो. अच्छा, गौरी घेऊन आली तुला? गौरीने खूप मदत केली आहे इथल्या वस्तू लावायला. तुझा खेळ आहे. जिंकावं म्हणून खेळू नकोस काहीतरी. हो नाही, तसं नाही. खेळायचं मनापासून खेळ, कळलं? अर्थात एक प्रॉब्लेम आहे. काय? मनापासून खेळायला मन बरोबर लागतं ना. तुझं मन खाली कुठेतरी रेंगाळते. कसला विचार करतेस? निशाचा काळजी वाटते का तुला? नाही नाही, तिचं तसं काही नाहीये. खरं म्हणजे कधी कधी ती बोलते ते बरोबरच असतं. हो, पण त्यामागचा हेतू अतिशय वाईट असतो. स्वार्थापलीकडे ती काहीही करू शकत नाही. तिचं जाऊ दे, पण नचिकेतचं काय? आता नचिकेतनी गौरीच्या लग्नाचा विषय काढला होता, त्याचं काही चुकलं नव्हतं ना. ती त्याचं कान भरते आणि साहेब आपले बघू बघू करतात. त्याला स्वतःचं काही मत आहे का? असं नाहीये. म्हणजे मुलगा चांगला नसता तर त्यांनी नकारच दिला असता. कदाचित त्यावेळेला त्यांनी निशाचं ऐकलंही नसतं. कदाचित. तू खात्रीने सांगू शकत नाही? तिचं गरज पडली तर आपले चिरंजीव बायकोच्या विरोधात उभे राहतील म्हणून. गौरीवर माझा जीव आहे, कळलं? कोणाच्या हातात तिचा हात मी देणार नाही. तुम्हाला वाटतं तुमचं बरोबर आहे, नचिकेतला वाटतं की त्याच्या जागेवर तो बरोबर आहे. त्याच्याविषयी तू बोलूच नकोस. 4 वर्षात तरी बायकोला ओळखली, 30-35 वर्षात बापाला ओळखलेलं नाही. असं कसं असेल? असेल का असं? 4 वर्षाच्या अनुभवावरून त्याची 30 वर्ष तुम्ही पुसून टाकणार आहात का? तू त्याचीच बाजू घेणार का? अहो, बाजू मी कोणाचीच घेत नाहीये. मग गेले काही दिवस माझ्या मनात असे बरेच विचार येत आहेत. आणि म्हणजे शाळेमध्ये बघते ना मी, मुलांचे पालकांचे काय संवाद विसंवाद, त्यांच्या अडचणी, समस्या, चिंता, ते बघून असं वाटतं की खूप बदलत चाललंय सगळं आता. म्हणजे आपलं बालपण किती साधं आणि सुंदर होतं नाही? म्हणजे शाळा, कॉलेज, त्याच्या पुढे आपलं आयुष्य स्थिर होईपर्यंत जवळपास सगळ्या निर्णयांमध्ये आपण आपल्या आईवडिलांवरच अवलंबून होतो, आज्ञेतच होतो. पण आता तसं नाहीये. म्हणजे आताची पिढी बदलली आहे, लवकर स्वतंत्र झाली आहे, आपल्यापेक्षा जास्त जग बघितलेलं असतं. त्यामुळे त्यांची मतं, निर्णय, त्यांची निवड हे सगळं आपल्याशी मिळतं जुळतं असेल असं नाही. म्हणजे त्यामुळे मुलांच्यात आणि पालकांच्यामध्ये असं, म्हणजे त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये असं अंतर निर्माण झालंय असं मला वाटलं. म्हणजे निरीक्षणातून मला दिसलं. पण आता हा बदल किंवा हे अंतर स्वीकारायला पाहिजे. काही इलाजच नाहीये त्याला. म्हणजे मुलं आपल्या आज्ञेत हवीत, त्यांनी आपलं सगळंच ऐकलं पाहिजे असा हट्ट आपण धरता कामा नये. आपण गौरी माझं सगळं ऐकते. म्हणजे नची ऐकत होता, गेल्या 4 वर्षात तो बदललाय. ते बदल कधीही घडू शकतो. म्हणजे ऐकणाऱ्यांनी ऐकणं सोडलं तर सांगणाऱ्यांचं सांगणं संपतं. तुला असं म्हणायचं का की मी चुकतोय? नाही, चुकत कोणाचंच नाहीये, कोणाचंच नाहीये. पण मला असं वाटतं की म्हणजे गंमत वाटते हो मला सगळ्या गोष्टींची, की मुलं लहान असली की आईवडिलांना त्यांना काय हवं नको कसं न सांगता कळतं की नाही.
मग हीच मुलं मोठी झाली की ही आईवडिलांची जी शक्ती आहे ती जाते कुठे? हे कळत नाही. तू ज्या अर्थी एवढं बोलतेस त्या अर्थी यामागे नक्की कारण असलं पाहिजे आणि ते कारण समजून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.